लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की खरं इथे काव्य अभ्यास करत असते आणि इकडे विजय आणि जी काही ते वसू असते ती खरं तरी ते मेन स्विचकडे जाते आणि घरची लाईट बंद करणार असतात बरं का ते. आता त्यांनी खरं तर सगळ्यांनाच घराबाहेर लावलेलं असते त्यांच्या प्लॅनिंगने बरं का. सगळे घराबाहेर गेलेले आहेत आणि इकडे काव्या खरं तरी एकटीच अभ्यास करत बसलेली असते. अचानक लाईट गेल्यामुळे काव्या म्हणत असते, कसं काय लाईट गेली, अचानक कसं काय असं झालं, असं इथे स्वतःच्या मनाशी म्हणून जरा कावरीबावरी झालेली असते. इकडे विजय आणि त्याचबरोबर वसू तिला पाहत असतात. तेव्हा इथे वसू म्हणत असतात आता लवकरच तिची घालमेल सुरू होणार. तसंच आता अगदी झालेलं असतं. काव्याला त्रास होऊ लागलेला असतो कारण की गरमी सध्याची इतकी वाढलेली आहे. AC नाही, कुठनं हवा येत नाही आणि लाईट पण गेलेली. ह्या सर्व गोष्टीमुळे इथे काव्याला फार त्रास होत असतो. नेमकं पण आता काव्या इथे जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये कशी गेली हे काय मला माहीत नाही बरं का. पण वरनं पायऱ्यावरनं येताना आलेली दिसत आहे. आता ती वरनं येत असते तेव्हा इकडनं वसू आणि विजय मात्र तिचा सगळा हा तमाशा लांबनं पाहत असतात बरं का. इकडे जी काही काव्य असते ती पाणी प्यायला लागलेली असते पण मात्र तिला चक्कर वगैरे येते. त्यामुळे तिच्या हातातनं ती बॉटल सटकते आणि सटकल्यानंतर बॉटल खाली पडते आणि गणगती ती खाली आलेली असते आणि त्याचबरोबर त्यातलं पाणी जे असतं सगळं पायऱ्यावर इथे सांडलेलं असतं. काव्याला मात्र इथे फार त्रास झालेला असतो बरं का. म्हणजे तिला गरगरायला लागलं असतं आणि ह्या सर्व गरमीचा सुद्धा तिला त्रास होत असतो. इकडे सगळं काही विजय पाहत असतो आणि त्याचबरोबर वसूसुद्धा. इकडे काव्या खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते. इकडे विजय वसूला म्हणत असते कन्फर्म ही जिन्यावरनं पडणार आणि घरचे येऊपर्यंत खेळ खल्लास झालेला असेल, असं म्हणून दोघेही ते फार खुश असतात. काव्या पायऱ्यावरनं खाली उतरत असते. खरं तरी ते तिचा पाय घसरलेला आणखी तर दाखवलं नाही. मात्र विजय आणि वसू इथे फार खुश होत असतात बरं का. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.